हाय हॅलो नमस्कार सर्वांना, गुड मॉर्निंग. आज मंगळवार आहे. आम्ही काल सोमवारीच रात्रीला 8 वाजेपर्यंत घरी आलो होतो. त्याच्यानंतर काय मग एवढं थकायला झालं होतं तरी एक पाणी होतं टाकीमध्ये म्हणून एक मशीन लावून घेतलेली. एक मशीनचे कपडे धुतले रात्रीला. आज कपड्यांची धुलाईच चालू आहे. सर्व कपडे, एकही कपडा बाहेरून आलेला शिल्लक ठेवलेला नाहीये. सर्व कपडे आज धुलाई करून टाकले. शॉल, स्वेटर, जे पण 4 दिवसाचे 3 दिवसाचे कपडे होते त्यांची चांगली धुलाई करून टाकली आज मी. आणि सगळे कपडे स्वच्छ करून टाकले. आणि 2 दिवस जरी आपण कुठे बाहेर गेलो तरी घर कसं एकदम धूळ होऊन जाते. मग सगळे लादी बाहेर आत सर्व पुसून काढलं. झाडांना पण पाणी घातलं. सर्व काही कामं पटापट उरकतच होती. जरासा थोडासा विश्रांती पण घेतला नाही मी. म्हटलं आधी सगळी कामं करायची आणि नंतर आपण आराम करायचा. शरीर तर थकलं होतं मला प्रवास करून, पण कामं समोर दिसत होती त्यामुळे पटापट करणं गरजेचं होतं. रांगोळी पण काढली मी छानपैकी. सगळं लादी बिदी तर पुसून घेतली. सर्व काय जे काय असेल ते बेडशीट वगैरे झाडून बिडून सगळं स्वच्छ केलं. घरामध्ये जे काय मेसी पडलं होतं ते पण सगळं व्यवस्थित करून टापटीप ठेवलं. आणि जरा व्यवस्थित ठेवलं की आपल्याला पण बरं वाटतं. नाही तर मग ती कामं शिल्लक आहेत पाठीमागे तर मनाला शांती पण होत नाही आणि आराम करायला पण इच्छा होत नाही. देवपूजा वगैरे सगळं केली. आणि आज काय मी देव स्वच्छ केले नाहीत, असंच दिवा लावला आहे. आता मी गुरुवारी करेन स्वच्छ करून देव घासून वगैरे सर्व काय साफसफाई करेन. मग गुरुवारी किचन बिचन सगळं एकदम क्लीन करून टाकलं. 2 दिवस जरी बाहेर गेलं तरी सगळं घाणच पडत असतं. काय करायचं, आल्यावर ते स्वच्छ करायलाच पाहिजे. आपल्याला करणं गरजेचंच असतं ते. त्यामुळे मग मी सर्व काही मी क्लीन करून आता किती वाजले, 12:15 वाजलेत. मग नाश्ता पण नाही केलाय मी. आता डायरेक्ट जेवणार. जेवून झाल्यावरच मी डायरेक्ट आराम करायला घेणार आहे. आता माझी कामं झाली की आता माझी रेस्ट चालू. हाय हॅलो गुड मॉर्निंग सर्वांना. कसे आहात सर्वांना नमस्कार. श्री स्वामी समर्थ. कालच मी दिल्लीवरून आली. आता घरामध्ये कालपासून आलेले कपडे एवढे पडले होते ते सर्व 2 मशीन लावल्या. काल रात्रीला एक लावली, आज सकाळी एक लावली मशीन. हाताने धुवायचे सर्व काय केलं. आता सर्व कामं झाल्यानंतर मी निवांतपणे बोलेन. आता सर्व कामं झालेत. आता जरा जेवणार आहे मी आणि रेस्ट घेणार आहे. चला मग आपण नंतर भेटूया. आता बघा मी किती वाजले, 4:15 वाजले. 4:15 वाजले ते बघ, 4:15 वाजले. आता मी उठून चहा वगैरे 4 वाजताच उठली. चहा पाणी सर्व झालं माझं. आता मी जरा माझ्या फ्रेंड बरोबर, तिची जरा शॉपिंग आहे त्यामुळे तिच्याबरोबर मी आता दादरला चालली आहे. आणि आज एवढा कपड्यांचा ढीग होता, मला काही शूटिंग वगैरे करता नाही. आता आल्यावर जेव्हा कपडे मी घड्या घालणार आहे तेव्हा तुम्हाला दाखवते किती कपडे होते. सर्व कपडे आज, सर्व एकही कपडा ठेवला नाही शिल्लक. बस भूमी उठली नव्हती. भूमीने आज गेली पण नाही. आज याला कॉलेजला पण गेली नाही. आज ती झोपूनच होती. बस भूमीचेच तेवढेच कपडे तिच्या अंगावर आहेत, तेवढेच कपडे धुवायचे. बाकी सर्व कपडे धुवून वगैरे स्वच्छ सगळं झालं. आणि आता जरासं बरं वाटतं मला. दुपारी झोप पण मस्त काढली. 1-1.5 वाजता जी झोपले ते बरोबर काहीतरी 4 वाजता मी उठली. उठून मग चहा पाणी घेऊन आता मी चालली आहे दादरला. नंतर आल्यावर आपण भेटू. हा आत्ताच आले मी. 6:15 वाजले. आता समोसा घेऊन आले. तिथे दादरला सुरती म्हणून दुकान आहे, तिथे चांगले मिळतात समोसा घेऊन आले. भूमी आणि मी आता खाणार. अजून कपडे काढायचे आहेत, सर्व कामं बाकी आहेत. मी काय शॉपिंग एवढी जास्त मी केलं नाही. काय एखादी बॅग एवढंच काय घेतलं नाही मी. आणि नंतर मग जेवणाची तयारी करते. मग जेवण करताना तुम्हाला भेटते. चला.
पीठ चाळून घेतले. आता भाकरी बनवायची आहेत आणि बेसनचा झुणका बनवायचा आहे आणि मिरचीचा हे ठेचा बनवायचा, कोल्हापुरी ठेचा. कनेक्टेड आहे का बघ दोन्ही मध्ये. आम्ही कोल्हापूरचीच आहोत. कोल्हापुरी ठेचा आमच्याकडे मध्ये मध्ये कधी पण आम्ही बनवतो, जेव्हा भाकरी बनवते आणि कधी भाजीला काय असं नसेल, कमी असेल त्यावेळेला पण ते ठेचा छान लागतो. मग मी आज कोल्हापुरी ठेचा बेसन बनवणार आहे, झुणका आणि भाकरी, ज्वारीची भाकरी. भाकरीला उतवणीसाठी जरासं पाणी गरम करते आणि मग टाकते, मग भाकरी चांगल्या वळतील. पीठ तर ताजच आहे पण भाकरी वळत नाहीत, त्याच्यामुळे जरासं गरम करून पाणी टाकते. थोडस मीठ टाकते भाकरीमध्ये आणि हे उतवणी टाकून घेते. पाणी गरम आहे ते ह्याच्यामध्ये टाकून घेते. असं असं खोल खड्डा करायचा आणि पाणी टाकायचं त्याच्यामध्ये. बस झालं, जास्त होईल पाणी. आणि तवा ठेवून देते. आता हे गरम आहे, त्याच्यामध्ये हात न घालायचं नाही. चमच्याने त्याला जरा गरम हे करून घ्यायचं, इकडे तिकडे पेट सगळं मिक्स करून घ्यायचं. नंतर छान असं त्याला असं चांगला जोर लावून चांगलं मस्तपैकी मळून घ्यायचं. मग दाखवते पीठ मळून झाल्यावर तुम्हाला. येते बघा. आता ही दुसरी भाकरी. पहिल्या भाकरीला जरा दाखवताच आलं नाही, साईडने पहिल्यांदा करून येते. मला एवढी काय मी परफेक्ट नाही भाकरी बनवण्यामध्ये. माझी भाकरी काय एवढी फुगत नाही, परफेक्ट एवढे काय, पण येतात भाकरी करायला. तरी भाकरी आता झाल्या. आता खरडा करते, त्याच गरम तव्यामध्ये खरडा बनवते. खरड्यासाठी साहित्य: हिरव्या मिरच्या, लसूण 2 हे घेतले, लसूण 2 गड्डे लसूण, 1 कांदा आणि शेंगदाणे अर्धी वाटी. जरा मिरच्या ओळतील तेवढं हे करायचं. कांदा टाकते त्याच्यात. आणि लसूण सर्व एकत्र भाजून घ्यायचं. कुकर लावते भाताचा. मिस्टरांना तांदूळ लावले, त्यात थोडस मीठ टाकले. आणि चांगले भाजून झाले. आता बंद करते.
थोडंसं गार झालं तर मिक्सर मधनं फिरवून थोडंसं अरबट चरबट हे करून घ्यायचं, नाहीतर तव्यावरच दगड घेऊन थोडं थोडं असं हळूहळू वाटायचं. फक्त आता मला वेळ झालाय तर आता मी मिक्सरलाच करून घ्यायचा विचार करते, बघू काय करायचं ते. थोडीशी कोथिंबीर पण टाकते. असंच तव्यामध्येच दगड घेऊन मी करते. थोडंसं अरबट तरबट झाला तर खूप चांगला लागतो, टेस्टी लागतो. मीठ घालायचं आहे अजून ह्याच्यामध्ये, मीठ घालणार थोडंसं वाटायला. वाटला की त्याचं जरासं थोडं जास्त चटणी सारखं थोडं होतं थोडं, म्हणून तव्यातच करते आज. ह्याच्यामध्ये मीठ घालते, मीठ घालायला विसरले मगाशी. चांगली वाटीमध्ये काढून घेते. झुणका बनवायचा आहे. आता बेसनचा झुणका बनवत आहे. बेसनच्या झुणका बनवण्यासाठी पहिला कढईमध्ये तेल घातलं, जरा झुणक्याला थोडं जास्त तेल. त्याच्यामध्ये राई तडतडली की जिरं त्याच्यामध्ये घालते. मग कढीपत्ता उडतो हा, जरा थोडा कढीपत्ता टाकला की लांब बरा. त्याच्यानंतर ही लसूण, त्याच्यामध्ये भाजली सफेद त्याला डाग हे पडतात ना, चांगली भाजली. त्याच्यानंतर मग आपण कांदा टाकूया. खमंग एकदम मस्त. हळद घालते. आता हे 1 वाटी बेसन आहे. 1 वाटी बेसन मिक्स करून पाण्यामध्ये घोळून घेते. आता आपण त्याच्यामध्ये बेसन मध्ये पाणी मिक्स करून केलेलं मिश्रण सोडून देऊया. मला पातळ पाहिजे जरा झुणका, म्हणून मी पाणी जरा जास्त घातलेलं आहे. कलर बघा केवढा छान आलाय. ते लागू नये म्हणून जरा हलवत राहायचं, नाहीतर खाली लागतं ना बेसन, म्हणून थोडं हलवत राहायचं. नाही त्याला शिजायला पण लागतं बेसन पीठ, नाही तर कच्चं कच्चं लागतं. आता माझ्या मैत्रिणीच्या मुलग्याचं लग्न होतं तेव्हा त्यांनी हळदीला पण व्हेजवाले लोकांना बेसनाचं पिठलं, भाकरी, असं ठेचा आणि बाकी इतर जेवण होतं. पण ह्या पण एक मेनू ठेवलेला बऱ्याच लोकांना, जे महाराष्ट्रीयन लोक नाही आहेत, मारवाडी आहेत, गुजराती, असे जे कोण होते त्यांना. आणि आम्हाला पण असं खूप सगळ्यांना खूप आवडलं. खूप छान मस्तच ठेवलं होतं मेनू. आता हे थोडं शिजायला याच्यावर झाकण ठेवून देते आणि एक 5 मिनिटाने बघूया आपण. हाताबरोबर भांडी पण घासून घेते, मग परत जास्त पडणार नाही. आता काही जास्त भांडी नाहीये पडणार. आता थोडीच आहेत जेवणाची भांडी.
हे बघा आत्ता आले ते. नमस्कार. नमस्कार. हे बघा आता किती वाजले, 9 वाजले. आता आले. चला 2 दिवस सुट्टी होती ना. चला आता जेवण पण करायचंय, त्यांना फ्रेश होऊ दे मग जेवण करू. हे बघा आपला झुणका आता रेडी झाला. थोडा पातळच आम्हाला हवा होता म्हणून पातळच आवडतं जरा. भाताबरोबर पण खाता येईल ना म्हणून पातळच जरा बनवला. आता कोथिंबीर घालते. नमस्कार. रेडी झालं झुणका, पिठलं, जे काही तुम्ही म्हणत असाल ते. मी कसं बनवलं ते सांगा. काय तुम्ही कसं करत असाल तर आणखी सजेशन पण द्या, कशा पद्धतीत करू शकतो. आम्ही असं बनवलं, आम्ही असं बनवतो. बघा आपली आता थाळी तयार झाली. झुणका, भाकरी, खरडा, कांदा, मस्तपैकी गावरान थाळी तयार झाली. आता आम्ही जेवणार आहे. कशी छान दिसते ना. कसं झालं माझं झुणका, पिठलं आणि खरडा ते मला नक्की सांगा कमेंट्स मध्ये. आता आम्ही जेवण चालू करतो. खरडा कसा झालाय हो? असं छान झालाय खरडा. आता आम्ही जेवण करतो, त्याच्यानंतर भेटतो. चला. गॅस साफ करून घेतलाय, ओटा साफ करून आता क्लीन करून घेतलाय. आता भांडी पडली आहेत, भांडी घासायची आहेत. ही भांडी पडली आहेत, तेवढी भांडी घासून घेते. आणि मग बघा हे सर्व कपडे हाताने धुवून टाकले. हे सर्व हाताने धुवायचे. 2 मशीनचे ते घडी घालून ठेवले. हे सर्व हाताने धुतले कपडे. आता हे घडी घालणार. चला मग या व्हिडिओचा इथे एंड करत आहे. सर्वांना गुड नाईट. श्री स्वामी समर्थ.